हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम सुंदर ते ध्यान उभे विठेवरी 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 कर कटेवरी ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी कर कटेवरी ठेवोनिया कर कटावरी ठेवोनिया तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपते श्रवणे मकर कुंडले तळपते श्रवणे गंडी कौस्तुभ मने विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हेची ध्यान तू का म्हणे माझे ती सर्व सुख का म्हणे माझे ती सर्व सुख बाहिर श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईचा पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई माझा प्रेम सर्व काळ वेठो माऊली हाजीवर देई संचोरोनी राही हृदय
गोड तुझे रूप गोड तुझे नाम तुझे रूप गोड तुझे नाम येई माझा प्रेम सर्व काळ मज प्रेम सर्व काळ मज प्रेम सर्व काळ तुका म्हणे काही न मागे अनिक 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 तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम तुझे रूप गोड तुझे नाम देई माझा प्रेम सर्व काळ 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 आ देई माझा प्रेम सर्व काळ देई माझा प्रेम सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई माझं प्रेम सर्व काळ देई माझं प्रेम सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे विठोबार कुमाई जय विठोबा जो मी तुझा पाये पांडुरंगा जो मी तुझा पाये पांडुरंगा आता दृष्टी पुढे ऐसाच तुराये आता दृष्टी पुढे ऐसाच तुराये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय
सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम जय जय राम उपजोनिया पडती पुढते उपजोनिया पुढती उपजोनिया पुढते काला खाऊ दही भात 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 वैकुंठित ऐसे नाही वैकुंठित ऐसे वैकुंठित ऐसे नाही वैकुंठित ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे काही काल्याचे कवळ काही काल्याचे एकामेका देवमुखी एकामेका देवमुखी एकामेका देवमुखी एकामेका देवमुखी घालो मरी सुखे घालो सुखे घालो सुखे घालो परी सुखे घालो वैकुंठित ऐसे नाही वैकुंठित ऐसे नाही वैकुंठित ऐसे नाही वैकुंठित ऐसे नाही कवळ काही कार्याचे कवळ काही कार्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे का म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट बरवे निट उत्तम बरवे निट उत्तम बरवे निट उत्तम बरवे निट वैकुंठित ऐसे नाही वैकुंठित ऐसे नाही वैकुंठित ऐसे नाही वैकुंठित ऐसे नाही
मात वैकुंठे तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही कवळ कवळ काही काला खाऊ दैवाद वैकुंठ तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देवमुखी सुखे घालू भंबरी तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम विठ्ठल आपला सप्ताहाचा शेवटचा दिवस आहे आणि आपल्या वारकरी संप्रदायामध्ये संघाने काल्याच्या कीर्तन आणि शेवट असतो.
काल्याचं वर्णन करायचं असते. तेव्हा ही जी काही लीला आहे ही लीला जगद्गुरु तुकोबारायांनी पाहिली, त्याची आवड उत्पन्न झाली. म्हणून या अभंगामधून काल्याच्या आवडीचं वर्णन करतात. विठ्ठल विठ्ठल आवड असते ना, आवड आणि इच्छा याच्यामध्ये फरक असतो. जी पूर्ण होते तिला इच्छा म्हणायचं, आणि जी पूर्ण होत नाही तिला आवड म्हणायचं. विठ्ठल विठ्ठल ग्रस्त तहान लागली बघा तेव्हा, आणि पाणी 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 करायला लागला. ग्लानी यायला लागली, खाली पडायचा बघा. कोपी होती एक, तिथे गेला, म्हटलं मला पाणी द्या पाणी द्या पाणी द्या. जर पाणी नाही दिलं तर म्हटलं तर काही सांगता येत नाही, व्याकुळ झालेला होता. कोपीवाल्याला दया आली, पाणी दिलं. प्या म्हटलं, भरपूर प्या, तुम्हाला जितकं पाहिजे तितकं घ्या. पाणी प्यायला बघा बरं का. म्हटलं घ्या की, तुम्हाला व्याकुळ झाल्यात नव्हे, घ्या की म्हणलं पाणी, घ्या की. तर पाणी किती घेणार. मग शेवटी म्हणायला लागलं, म्हटलं तर घेऊन का, आता पाणी काय मरायचं का आता. शेवटी पाण्याला काय म्हणतो तो, नको म्हणतो. इच्छा काय झाली, बरोबर. पाणी द्या म्हटलं तर नको म्हणतो. आतापर्यंत पाण्याच्या विषयी तळमळत होता, आणि आता म्हणतो पाणी नको म्हणतो तो. त्याला विचारलं, म्हणलं आहे बा नको का पाणी. नाही ना म्हणायला लागले, मारायला लागलं. म्हणलं आता मी पाण्याने. म्हणलं चहा घेणार का. म्हटलं तर चहाच्या विषयी काय आवड, आणि पाण्याच्या विषयी इच्छा आहे. विठ्ठल असं आहे ना. आता काही चहा काय कमी प्याला का तो. 3 वर्षाचा असताना चहा पित झाला, आता 95 वर्षाचा झाला. रोज 3 वेळा पितो चहा, फुल डोस, हाफ डोस नाही. आता एका दिवसामध्ये जर 3 वेळा चहा पितो तर 52 वर्षाच्या 92 वर्षाच्या काळात किती चहा प्यायला असेल. तुमच्या ऋषिकेशची पाण्याची टाकी कमी पडेल. विठ्ठल चहाच्या विषयीची आवड जशीची आहे तशी काय असते बघा. नुसत्या कब्बसा जरी यांनी वाजल्या तरी बघतो चहाच्या कब्बसवर एवढी ताकद आहे. चहा तर सोडून द्या, त्याला आवड. जे पूर्ण होत नाही तुला आवड म्हणायला. तेव्हा या काल्याच्या बाबतीमध्ये तुकोबाराम दादा आवड आमची जन्मांतरी घेतली. कोट्यामध्ये जरी जन्म घेतले तरी काल्याच्या विषयीची आवड जशीच्या तशीच आहे. विठ्ठल भगवंताने ज्या काही लीला केल्या त्या लीलेमध्ये काला लीला फार महत्वाची आहे. गोपाळाच्या करता काला आणि गोपिकांच्या करता रास केला. विठ्ठल विठ्ठल दोन लीला आहे. काला हा किती दुर्लभ आहे. काला अभंगाच्या 2ऱ्या चरणात वैकुंठी तो ऐसे नाही, 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 वैकुंठी तो ऐसे नाही.
तो ऐसे वैकुंठ तो ऐसे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे वैकुंठ तो ऐसे नाही वैकुंठ तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे वैकुंठ तो ऐसे नाही वैकुंठ तो ऐसे वैकुंठित ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे वैकुंठित ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे ज्या वस्तूची आपल्याला आवड असते त्या वस्तूच्या विषयी प्रेम काही वेगळं असते तेव्हा त्याने आपल्याशी बोलावं संगती करावी त्याचा आणि आपला वियोग होता कामा नाही काय करायचं आईच्या अंतःकरणामध्ये लहान मुलाच्या विषयी आवड असते रोज पाहते त्याला तरी आवड जशीच आहे आता रोज काय बदलून येत असते का ते का हॉलिवूडचा पूर आहे का आवड जशीच आहे तशीच असते किती मोठं त्याची बोला वाटते रागवला तरी सुद्धा कडेवर घेतो शिव्या दिल्या तरी कडेवर येते बरं का आणि एखाद्या वेळेला नाही पैसे दिले तर हानते आहे ना तरी आवड जशीच आहे तशी किती जरी आणखी संकट आलं तरी ज्याच्यामध्ये थोडी सुद्धा कमी आवड होत नसते विठ्ठल 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 म्हणलं ते आवडी करतात कलेच्या आवडी करतात आहे म्हणतात एक जन्म नाही घेईन जन्मांतरी म्हणजे तुमच्या हातात आहे का जन्माला येणं साधी गोष्ट आहे का ते काय काही उद्या मी आणखी जन्माला मनुष्य देहादी इतके का बांध आहे का विठ्ठल इतका सोपा आहे का नरदेह पुन्हा मिळतं जावे त्याच्या वंशात वैकुंठातले लोक इच्छा करतात नरदेहाची स्वर्गीचे अमर स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्युलोकी मृत्युलोकी व्हावा जन्मा
शक्य नाही होय. ब्रह्मदेव जरी म्हणत असेल मला मनुष्य देह मिळायचा दुर्लभ आहे बरं का. हे काय काही छे कोई भी वस्तू उठाव छे ना असं आहे का ते इतका सोपा आहे का. मग तुकोबाराच्या हातात जन्म घेण्याचा स्वार्थ असं आहे भक्ताच्या हातामध्ये. आणि देवाला ती इच्छा पूर्ण करावी लागते. तो का म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते करू बदल. तेव्हा ज्या मनुष्य देहामध्ये असा आनंद प्राप्त होतो त्या आनंदाकरता तुकोबारांचा एक जन्म नाही अनंत जन्म उपजी नाही आवडते आणि काळा खाऊ वैकुंठ धुवायचे नाही खायचे. तेव्हा आणि पुढच्या अभंगामध्ये काला सेवण्याची लीला सांगितलेली आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण एका लीलेचा योग असतो बा. भगवान श्रीकृष्णाच्या आणि याच्यामध्ये अनंत लीला आहे. किती लीला आहे. परमहंस प्रभुजगाचार्य सुखदेवजी महाराज त्यांना विचार एतद् भागवतम पुराण कथितम. तेव्हा भागवत दशमस्कंदवाचा अनंत लीला आहे. हे भगवानाचा तो लीला घेऊनच झालेला आहे. लीला कशाला म्हणतात. जे ब्रह्मदेवाला अशक्य आहे ते करून दाखवणं याला काय म्हणायचं लीला. ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करील लीला करू शकत नाही. लीला म्हणजे कोणती. पहिली लीला बाळ लीला आहे बरं का. ज्यावेळेला भगवान मथुरेमध्ये अवतीर्ण होतात. मथुरेत अवतीर्ण झाल्यानंतर ते देवकी वसुदेव घाबरून जातात. ते म्हणलं हा दुष्ट कंस आहे. याला जर कळालं माझ्या कोणाच मुलाला काय करेल मारून टाकेल. दुष्ट माणसं काय करतील जगात काही सांगता येत नाही. ती बुद्धीच तशी असते. विठ्ठल 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 मला दुष्ट याने 6 मारले आणि या मुलाला काय करील मारेल. मग ती म्हणायला लागली म्हणले वसुदेवाला काही करा पण माझ्या मुलाला लपवा. काही करा पण जणे कंसाची कळेल आणि माझ्या बाळाची जणे कंसाची कळेल माझ्या बाळाशी मारेल माझ्या बाळाशी माझ्या बाळाशी मारेल झनी कंसाची कळेल माझ्या बाळाशी मारेल माझ्या बाळाशी मारेल माझ्या बाळाशी मारेल झनी कंसाची माझ्या बाळाशी मारेल माझ्या बाळाशी मारेल माझ्या बाळाशी मारेल. भगवंताने पाहिलं म्हणलं आपली आई दाखल झालेली आहे. मग ते जन्माला आलेलं पोर बोलत असते कधी मूल बोलते पण काही दिवस जावं लागतात. पहिली लीला आहे. घाबरलेला आपल्या आई वडिलाला पाहून लगेच बोलायला सुरुवात केली आणि आत्ताच्या आत्ताच गोकुळ नंदाच्या घराला नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला
ठेवली तेथे ठेवी मज आणि येथे माया उपजली तेथे नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजा गोकुळाला मजने गोकुळाला मजने गोकुळाला जन्माला बरोबर पोर पुढे बोलत असते का? परमात्मा बोलाय पहिली लीला आहे, बाळ लीला बोलायला सुरुवात केली. जन्माला बरोबर पोर चालत असते का? बरं का? किती जरी आणखी मोठा विद्वान जरी असला तरी त्याचं पोर कुठं चालत असते. पण काहीचं वासरू जन्माला आलं तरी चालते, बोलत नाही. पहिली लीला आहे. मला म्हणलं पुढे गोकुळामध्ये भगवंताला घेऊन जातात, बालपण असतात. त्या परमात्मा कशी रांगण्याची लीला करतात. तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत गवळण जसवंती जसवंती पैसांगे जसवंती जसवंती पैसांगे गवळण जसवंती जसवंती पैसांगे गवळण जसवंती जसवंती पैसांगे आलया कृष्णाचे कृष्णाचे नेमागे आलया कृष्णाचे कृष्णाचे नेमागे आलया कृष्णाचे कृष्णाचे नेमागे गौरण दसवंती दसवंती पैसांगे गौरण दसवंती दसवंती पैसांगे आलया कृष्णाचे आलया कृष्णाचे कृष्णाचे नेमागे एक एक लीला ही आहे बा. चोरीची लीला केली आहे बा. सगळे सोंगडी बोलवायची. याल तरी या रे लागे याल तरी यारे याल तरी यारे लागे याल तरी यारे यारे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे याल तरी यारे यारे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मृत्तिका भक्षण लीला. साधा माती खाण्याचं निमित्त करतो.
या त्याची आई यशोदा म्हणते कृष्ण मुलं सांगतात तर माती खातो म्हणून नाही आणलं म्हणलं मी माती खात नसतो ते काय आम्ही ते कडी खाल्ली ना परिणाम झाला ठाला ठाला कीर्तन करायचं तर कडीच्या आनंदात दुसरं परिणाम केल्याशिवाय मला कृष्णा तू माती खातो मुलं सांगतात म्हणलं आई मी माती खात नाही वगैरे बघू म्हणायला लागले दोन मग काय करतो हा नको म्हणला तुला थरथर कापायला लागला ज्याच्या योगाने अनंत ब्रह्मांड थरथर कापते आई आपल्याला मारणार आहे म्हणून परमात्मा कापायला लागला विठ्ठल भक्तीमधली शक्ती आहे असा एवढा मोठा ब्रह्मांड जर आहे थरथर कापा आणि काय लिहिलं आहे का ब्रह्मांडे देखील नामा म्या वंदिले नामा म्हणे म्या वंदिले वंदिली नामा म्हणे म्या वंदिली नामा म्हणे म्या वंदिली ब्रह्मांड देखील नामा म्हणे म्या वंदिले नामा म्हणे म्या वंदिले नामा म्हणे म्या वंदिले हे विश्वरूप पाहता बरोबर यशोदा वेळी झाली बा अनंत ब्रह्मांड दाखवले बा आणि त्या ब्रह्मांडामध्ये आपला आशिया खंड दाखवला काळजी करणे आणि त्या आशिया खंडामध्ये उत्तर प्रदेश दाखवला आणि त्याच्यात आपलं ऋषिकेश दाखवला काळजी करणे आणि त्याच्यामध्ये सगळी टाळकरी पण दाखवली आपले गंभीर वय दाखवले मृदंग वाजवताना नामामध्ये वेगळी झाली 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शनाचा अध्याय 1000 वेळा लाख वेळा आणि अर्जुन देवाला नमस्कार करतो विठ्ठल वायुर्यमोग्नि वरुणशशांका प्रजापती स्वं सहस्रकृत्वापि नमो नमस्ते 1000 वेळा नमस्कार करतो आपण नमस्कार करून राजाला विसरून जातो असंही ब्रह्मांड एक 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 लिहिलं आहे उखळी बंधन लिहिलं कृष्ण म्हणला तू खोड्या करतो तुला बांधला पाहिजे उखळा त्याला उखळी बंधन अच्छा काय लिहिला बघा कालिया मर्दन लिहिला मोठ्या माणसाला भीती असते आणि मग काय विचारतो आणि म्हणून नाटक करायला लागले इथल्या बाया नाही बरं काय आणि तुम्हाला सगळ्याला माहिती आहे बघा यशोदा म्हणायला लागले आता त्याला झोप लागलेली आहे भगवान म्हणायला लागले माझा व्रत आहे भक्ताचं संरक्षण करणे आणि दुष्टाला मारणे घरात गिऱ्हाईक चालून आलेलं आहे आणि माझी आई ते झोपलेला आहे म्हणलं मी काही तर झोपा काढा आलो का भक्ता राखे पाया पाशी 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 भक्ता राखे
राखे पाया पाशी भक्ता राखे पाया पाशी दुर्जनासे संवादे दुर्जनासे संवादे भक्ता राखे पाया पाशी भक्ता राखे पाया राखे पाया पाशे भक्ता राखे पाया पाशी भक्ता राखे पाया पाशी भक्ता राखे पाया पाशी दुर्जनासी संहारी दुर्जनासी संहारी भक्ता राखे पाया पाशे भक्ता राखे पाया पाशी दुर्जनासी संहारी दुर्जनासी संहारी भक्ता राखे पाया पाशी भक्ता राखे पाया परमात्मा वध करतो ताटिका मारी आणि दगड होऊन पडलेली अहिल्या तिचा उद्धार करा असा पदच्छेद अहिल्या तारी भक्ता रागे पायापाशी दुर्जनासी संहारी हे भक्ताचा देवाचं कामच आहे बघा मी 2 लीला आणखी आपण पाहिल्या ह्या सर्व जरी लीला असल्या तरी पण काल्याची जी लीला आहे ती अप्रतिम लीला आहे या लीलेला आणि बोलून ब्रह्मदेवादेव देखील तो प्रसाद आपल्याला मिळावा म्हणून काल असे देव जळी झाले अशी लीला आहे म्हणून या लीलेचा तुकोबाराने पूर्ण अनुभव घेतला असल्यामुळे आवड जशीच्या तशी देवाला सांगितलं म्हणलं देवा तुझं ते वैकुंठ नको काही नको म्हणलं काय तुझी लीला केलेली आहे ना काल्याची त्या लीले करता उपजवून या पडती विठोबा रखुमाई रखुमाई जय विठोबा रखुमाई 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 हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु सोग महाराज की जय गंगा मैया की जय विठोबा रखुमाई विठोबा जय जय विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई 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 उपजोनी या पुढती येवो 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 उपजोनी या पुढती येवो
उपजोनिया पुढतीये उपजोनिया पुढतीये कवळ काही दही भात काला खाओ दही भात वैकुंठितो ऐसे नाही वैकुंठितो ऐसे नाही काला खाओ दही भात काला खाओ दही भात वैकुंठितो ऐसे नाही वैकुंठितो उपजोनिया पुढतीये उपजोनिया पुढतीये उपजोनिया पुढतीये उपजोनिया पुढतीये काला खाओ दही भात काला खाओ दही भात वैकुंठितो ऐसे नाही वैकुंठितो ऐसे नाही काला खाओ दही भात काला खाओ दही भात वैकुंठितो ऐसे नाही वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही कालाचे कवळ काल्याचे कवळ काही 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 काल्याचे कवळ काही काल्याचे 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 कवळ 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 काही कवळ काही काल्याचे 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 कवळ काही काल्याचे कवळ काही कवळ काही काल्याचे काल्याचे काल्याचे
काल्याचे कवळ कवळ काहे कवळ कवळ काल्याचे कवळ काही कवळ
श्री ज्ञानेश्वर महाराज की जगत जगत महाराज भगवंताने अशा अनंत लीला केल्या. तेव्हा गवळणी आणखी घराने सांगण्याकरता यायच्या. यशोदेला फार वाईट वाटलं. म्हणलं कृष्णा खोडी करणं सोडून दे, आता तर शिकला पाहिजे काहीतरी. भगवान म्हणायला लागले आहे काय शिकायचं आहे, काही वेद वगैरे शिकतो की नाही. आहे म्हणलं पाहिजे त्या वेदाला कोणी शिकवलं. भगवंतानी येण्याची पडवणी वेद केला शाळ पूर्ण. आपला भगवान हा सर्वज्ञ आहे. विठ्ठल अलीकडचा काळ शिक्षणाचा आहे. तेव्हा या शिक्षणाच्या काळामध्ये आमचे गाडगे महाराज म्हणाले काही करा पण पोराला काय करा शिकवा, काय करा पण शिकवा. कसं आहे आमच्याकडे एक बाई आपल्या मुलाला घेऊन येत असे मुलीला. म्हणलं तुम्ही कुठून आला होता. म्हणजे पुण्यावरून. म्हटलं काय कशात आलं, बसमध्ये का. नाही नाही म्हणायला लागेल मोटारसायकल. म्हटलं मोटारसायकल कोणी चालवते. ते म्हणे ही मुलगी चालवते. मी म्हणले 15-16 वर्षाची पोरगी पुण्याला मोटारसायकल चालवते पार घेऊ. म्हटले महाराज ती पायलट आहे, विमान चालवते. मागे राहण्याचा काल संपला. भारताचा अर्थमंत्री कोण आहे. पूर्वीचा काळ संपला. भगवंताच्या चरित्रापासून इथे जो जो विद्यार्थी येईल बरं का आचार्य शास्त्री झालाच पाहिजे. विठ्ठल नाही तर नुसता झोपा काढ. तुला काय आवडते. खूप ब्राह्मण प्रतिभा. पण यशोदा कृष्णाला गुराख्याचा खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी, हातामध्ये काठी खांद्यावरी कांबळी. हातामध्ये काठी, हातामध्ये काठी खांद्यावरी कांबळी. हातामध्ये काठी, हातामध्ये काठी खांद्यावरी कांबळी. हातामध्ये काठी, हातामध्ये चारितसे धेनु, चारितसे धेनु, चारितसे धेनु, चारितसे धेनु. सावळा सावळा जग जेठी. राधे 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 मुकुंद मुरारे, मुकुंद मुरारे. राधे 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 मुकुंद मुरारे, मुकुंद मुरारे. राधे राधे चारितसे धेनु, चारितसे धेनु, चारितसे धेनु. सावळा सावळा जग जेठी. राधे 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 मुकुंद मुरारी. राधे 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 मुकुंद मुरारी. भिवण सर्व गाई घेऊन जायच्या. चालून झाल्यानंतर यमुनेच्या तीरावर ते कळंबाच्या वृक्षाखाली गाई बसून ठेवायच्या. नाना प्रकारचे खेळ खेळायचे. असं आहे. कोणते कोणते खेळ करत होते. विट्टी दांडू चेंडू लगोरी नाना परी. विट्टी दांडू चेंडू लगोरी नाना परी. विट्टी दांडू चेंडू लगोरी नाना परी. विट्टू दांडू चेंडू लगोरी नाना परी. मांडियेला यमुनेचे तीरी. मांडियेला यमुनेच्या खेळा मांडियेला यमुनेचे तीरी. मांडियेला यमुनेच्या
गाई गोपाळ सवंगडे वना 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 गाई गोपाळ सवंगडे वना गाई गोपाळ सवंगडे वना गाई गोपाळ सवंगडे गाई गोपाळ सवंगडे वना गाई गोपाळ नाना प्रकारचे गोपाळाच्या बरोबर खेळ खेळायचे. खेळ कान्हा खेळ कान्हा खेळ 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 कान्हा खेळ कान्हा खेळ कान्हा यमुने तटी खेळ कान्हा खेळ कान्हा खेळ कान्हा यमुने तटी खेळ कान्हा खेळ कान्हा खेळ कान्हा यमुने तटी खेळ कान्हा खेळ कान्हा खेळ कान्हा सारी तो गोधने घेऊनिया पिताती सारी तो गोधने घेऊनिया पिताती ओ सारी तो गोधने खेळाचा आनंद कुठपर्यंत असतो? भूक लागेपर्यंत. खांदी भार पोटी भूक. काय खेळ आहे ते? झाली आता झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या काम सारोनी सकळ काम सारोनी आली अवघे गोपाळ अवघे झाली आता वेळ म्हणते अनाशी दोऱ्या झाली आता वेळ म्हणते अनाशी दोऱ्या झाली आता वेळ म्हणते झाली आता वेळ म्हणते अनाशी दोऱ्या. गोपाळ म्हणू लागले, अरे कृष्ण काही कळतंय का तुला? म्हणलं तो खुशाल नाश्ता बिस्ता करून आला बाई, ते काय आहे सगळं वारकऱ्यात पुढे नाश्ता असतो. मग बोलायला लागले. म्हणलं जमत नाही आता. कोणत्याला काल परिच्छेद असतो नाही का? जास्त कीर्तन जर लांबलं आमचा म्हणलं भावार्थ व्हायचा आहे. टाळकरी म्हणत असतात तुमचा भावार्थ इकडे आमचा. तरी सुद्धा कीर्तन करून तो अजून आमचा
वेळ संपून काहीतरी भावार्थ व्हायचं आहे. मग ते टाळकरी टाळ वाजत म्हणून कोणत्या याला काय वेळेचा काल परिच्छेद आहे. जेव्हा आपलं वेळ आहे, पुढचे सगळे कार्यक्रम आहे. आणि झाली आता वेळ म्हणजे ना शिदोऱ्या म्हणजे सोडा बघू म्हणायला लागल्या पण शिदोऱ्या. आता देवाची शिदोरी कशी आणि आपली शिदोरी कशी. गरीब वारकरी काय असे बा, त्याच्या शिदोरी काय असे, भाकरी आणि पिठलं. आमचे पांडुरंग वैद्य सांगायचे ती भाकरी अशी असते बघा, एक भाकरी म्हणजे एक एक गाडीचं चाकच. एक चतकोर काढले तर 2 दिवस पोट दुखते. आणि त्याच्यावर काही दुसरं काही असेल, लासलगावचा कांदा भगवंताची शिदोरी काय सगळं सच्चिदानंद मिळून बरं का. कानवारे तुझी गोंगडी चांगली, कान्होबा तुझी गोंगडी चांगली, गोंगडी चांगली, कान्होबा तुझी गोंगडी चांगली, तुझी गोंगडी चांगली. आम्हा सीता दिली वांगुली रे, आम्हा सीता दिली वांगुली रे. कान्होबा तुझी गोंगडी चांगली, कान्होबा तुझी गोंगडी चांगली. दिली वांगुली रे, आम्हासी का दिली वांगुली रे. कान्होबा तुझी गोंगडी चांगली, कान्होबा तुझी गोंगडी चांगली. सगळे उपान मारायला लागले. म्हणलं मनमानी करतो आणि आम्हाला असं शरीर दिलं आणि आपण काय केलं. म्हणलं आपण म्हणजे श्रीबालाजीचा भेट आणि तर पिठला आणि भाकरी असा भेट ठेवणं चांगलं नाही असं आहे ना. आणि ते सहज दृष्टांत म्हणून सांगतो. त्यांचे मामासाहेब दांडेकर मोठे मोठे लोक दर्शन करता येते. एकदा आम्ही तिथे होतो तेव्हा याच्यामध्ये सगळे सिनेमा सृष्टीमध्ये नावाजलेले जयशंकर जय किसन दर्शन आले बाबा मामासाहेब दांडेकरांचे. हे फळाचे हाराचे टकोऱ्याचे टकोरी घेऊन म्हणजे मामासाहेब 1-2 हार घालू दिले. हे म्हटलं ज्ञानेश्वर महाराजांना घालाय. पुढे फळाचे तर पेटारे फक्त 2-4 फळं ठेवले बा आंब्याची. म्हणलं घेऊन जा. म्हणले पहा ज्ञानेश्वर महाराजांच्या दरबारामध्ये भिकारी बसलेले असतात. त्यांना आंबे काय करा वाटा. आता 200 रुपये जोडीचे आंबे, एक आंबा 100 रुपयाचा आणि कोणाला द्यायचा भिकाऱ्याला. शक्य आहे का आहे. मग ते त्यावेळेचे वाक्य सांगतो. म्हणले बा तुम्हाला जसं आणखी आंबा खाण्याची इच्छा आहे त्याप्रमाणे गरीबाला नाही का. मग गरीब का खात नाही. पैसा नाही असं आहे. पण इच्छा काय आहे. घाटावरच्या भिकाराला सुद्धा वाटते देवगडचा काय खाल्ला पाहिजे. आपण पैसा कुठं आहे. तुमच्यासारख्याने काय केलं पाहिजे. ते विकत घेऊन खाता येत नाही त्यांना. तुमच्यासारख्याने देणं हे तुमचं कर्तव्य आहे. विठ्ठल ते काय विकत घेऊन खाणार आहे का. त्याप्रमाणे देवा म्हणलंय बा तुझी शिदोरी चांगली आहे. तुझं आम्हाला देणं आहे तुझं काय कर्तव्य आहे. त्यांचा भाव पाहला आणि सगळ्या शिदोऱ्या मिळून घेतल्या. यालाच म्हणतात काला विठ्ठल विठ्ठल देवभक्त दोन्ही एक रूप झाले. दोन्ही एक
देव भक्त दोन्ही एकरूप झाले देव भक्त दोन्ही मुळीचे संचले जैसे तैसे गुंतले कैसे नदी समुद्राला मिळाल्यानंतर ती समुद्र होत असे. त्याप्रमाणे सगळे सवंगडी भगवंताचे देवा आणि देवामध्ये आणि भक्तामध्ये खूप भेद राहिलेला नाही. अशा ऐश्वर्य याला मिळवून देणारा जर काही आणखी त्याला ज्ञान म्हणतात, भक्ती म्हणतात. या ज्ञानाचा आणि भक्तीचा या आणखी आपल्या भारतामध्ये जेवढा संयोग आहे, तुम्ही सगळ्या जगातात जरी फिराले असा आनंद तुम्हाला मिळणार नाही. त्यांच्यामध्ये असं ज्ञान नाही जे भारतामध्ये आहे, त्यांच्यामध्ये अशी भक्ती नाही जी भारतामध्ये आहे. आणि अशा कीर्तीचा, भक्तीचा, ज्ञानाचा वर्षाव करणारे भारतामधले, उत्तर भारतामध्ये काशी आणि ऋषिकेश, विठ्ठल आणि महाराष्ट्रामध्ये आळंदी आणि पंढरपूर. हे वारकऱ्याचं काय जीवन आहे, आनंदाची गोष्ट आहे. तेव्हा इथे येणाऱ्या विद्यार्थ्याकरता काहीतरी मालकीचं काहीतरी असावं म्हणून त्या विद्यार्थ्यांनी आणि या ठिकाणी योजना केलेली आहे. आलेला विद्यार्थी तो आचार्य व्हावा, शास्त्री व्हावा, त्याचे पलीकडे व्हावा अशी इच्छा आहे. आणि त्याला राहण्याकरता, आपलं सामान ठेवण्याकरता कोणी नमने उठ याच्याकरता प्रयत्न चाललेला आहे. आणि त्याचा हे आजच्या या तुमच्या याला आलेला आहे. तेव्हा आर्थिक सहाय्य असावं लागतं. तेव्हा आर्थिक शास्त्र सहाय्य 10 की लकडी और 1 कबूल असं म्हणतो. सगळ्यांनी आपण जर त्याला सहकार्य केलं तर निश्चित या ठिकाणी पुढच्या वर्षी का होईना बिल्डिंग दिसल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपलं कर्तव्य आहे जोडवणीया धन उत्तम व्यवहारे जोडवणीया धन उत्तम व्यवहार जोडोनिया धन उत्तम व्यवहार उदास विचारे वेच करी उदास विचारे वेच उदास विचारे वेच जोडोनिया धन उत्तम व्यवहारे जोडोनिया धन उत्तम व्यवहार जोडोनिया धन उत्तम व्यवहारे जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उदास विचारे वेच विचारे वेच तेव्हा हे असं हे आंब्याचं झाड आहे, गोड आंब्याचं झाड आहे, येड्या बाबळीचं नाही. तेव्हा आणखी झाड पुढे भावी पिढीला गोड मधुर असे आंबे दे आणि तुम्हाला आशीर्वाद दे. तेव्हा ते झाड लावणं हे आपलं काय कर्तव्य आहे आणि त्याला जगवणं हे आपलं काय कर्तव्य आहे. तेव्हा आपण सर्वजण प्रयत्न करून सहकार्य करावं हीच आणि सर्वांना विनंती आहे. ज्ञानेश्वर माऊली महाराज 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली 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 पुढचं काय सांगायचं आहे? तुका म्हणे वाळवंट 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 तुका म्हणे वाळवंट
वाळवंट हा तुका म्हणे वाळवंट बरवे नीट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही हा वैकुंठी तो ऐसे नाही बरवे नीट उत्तम बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही हा वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही कवळ काही काही कवळ काही काल्यास कवळ 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 काही कवळ काही कवळ काही काल्याचे कवळ कवळ काही काल्याचे कवळ काही कवळ काही कवळ काही काल्या कवळ काही काल्याचे काल्याचे कवळ काही काल्याचे काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे काल्याचे काल्याचे
काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही कवळ काही काल्याचे सदिच्छा आणि प्रगट करू उपजवून या पुढे येऊ तेव्हा पुन्हा 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 याच वर्षी नाही पुढच्याही वर्षी देखील असाच आनंद लुटू त्याच्या पुढच्याही वर्षी आणि झालेली बिल्डिंग पाहून आनंद लुटू बरं का विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय शिंके लांबविले दुरी होतो दिगाचे मी तरी तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरुनी कडे वाहतीच्या धारा ग्यारे दोहीच्या कोपरा तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरुनी तुका म्हणे हाती टोकाधिक उणे देका म्हणे हाते टोकाधिक उणे देका हाती टोकाधिक उणे देका तुका म्हणे हाते टोकाधिक उणे तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरोनी गडी तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरुनी कंठी धरला कृष्णमणी अवघाजने प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संगम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटो एकमेका वैष्णवनिका संगम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी बिरगाडे काला वाटो एकमेका वैष्णवनिका संगम ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा झाले समाधान तुमचे धरिले चरण आता उठावेसे मनाईत नाही नारायणा सुरवाडी कपणे ते सापडले केले आता उठावेसे मनाईत नाही नारायणा तुका म्हणे भोग गेला निवारीला आता उठावेसे मनाईत नाही नारायणा करोणी आरती चक्र पाणी ओवाळीते आजी पुराली नवस धन्य काळ हा दिवस पाऊस कडा पुण्यवंत तुम्ही बाळा आजी पुराली नवस धन्य काळ हा दिवस तुका माई टाळी उभा संधिक जवळी आजी पुराली नवस धन्य काळ हा दिवस प्रेमा सप्रेमा आरती गोविंदाची ओवाळीते धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन बाळा प्रौढाने मुग्धा ओवाळीते परमानंद धन्य ते लोचन नित्य करते नामा म्हणे केशवाचे देखोनी राहिलो धन्य धन्य ते लोचन नित्य करते युगे 28 विटेवरी उभा मांगे रखुमाई दिसले शोभा कुंडलिका भेटे परब्रह्मालिका चरणी वाहे भीमा उद्धरी जगा जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभा नाईच्या वल्लभा
श्री पीतांबर देव सुरवर निति दिवेति गरुड़ हनुमंत गुरुदेवति जय देव जय पांडुरंगा रघुमाई वल्लभा भावे जो लगा आषाढ़ी कार्तिक जनयति चंद्र भागे मध्य दर्शन हे रामात्रे दया हो शिव श्री राम देव भावे हो जय देव जय पांडुरंगा रघुमाई वल्लभा राई चा वल्लभा भावे जो लगा जय देव आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवित साधु संत मन विदला माता आरती ज्ञान राजा लोकले ज्ञान जोगी भीतनी नंदी कोणी अवतार पांडुरंग नव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवित साधु संत विदला माता आरती ज्ञान राजा प्रगट बोले विश्व ब्रह्म जी केले रामा जनार्दन आई कथची ठेले आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा सेवित विदला माता आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ति माया भव्यामा आरती तुकारामा अभंग रक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ति माया भव्यामा आरती तुकारामा तुलसी से चरणी मस्तक आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ति माया भव्यामा आरती तुकारामा। जय गंगे माता मैया जय गंगे माता जो नर तुमको जाता जो नर तुमको जाता मन वांछित फल पाता। ओम जय गंगे माता से ज्योति तुम्हारी जल निर्मल आता मैया जल निर्मल आता ओ शरण पड़े दो तेरी शरण पड़े दो तेरी सुनर जाता। ओम जय गंगे सगर के तारे सब जग को ज्ञाता भैया सब जग को माता कृपा दृष्टि तुम्हारी कृपा दृष्टि तुम्हारी त्रिभुवन सुखदाता। ओम जय गंगे माता शरण तेरे आता मैया शरण तेरे आता यम के त्रास मिटा कर यम के त्रास मिटा कर परम गति माता। ओम जय गंगे माता आरती मातु तुम्हारी जो जन गीत गाता मैया जो जन गीत गाता सेवक वही सजो सेवक वही सहजो मुक्ति को पाता। वांछित फल पाता। ओम जय गंगे माता।
वंदन